मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या घरी कार आहे का याची तपासणी आजपासून दिनांक 10 फेब्रुवारी पासून सुरू झाली आहे। बाल विकास प्रकल्प अधिकारी, पर्यवेक्षिका आणि अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन याची पडताळणी करत आहेत। कुटुंबात कार असलेल्या महिलांना या योजनेतून वगळण्यात येणार आहे। तसेच महिला व बाल विकास कल्याण विभागाचे सचिव अनुप कुमार यांनी 3 तारखेला घेतलेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग बैठकीत या तपासणीच्या सूचना दिल्या होत्या। राज्य सरकारने जिल्हा प्रशासनाला लाभार्थी यादी पाठवली असून पुणे जिल्ह्यातील 75,100 लाभार्थी महिलांच्या कुटुंबात कार असल्याचे स्पष्ट झाले आहे। संपूर्ण राज्यभर ही तपासणी राबवली जात असून जिल्हानिहाय यादी तयार करून ती महिला व बाल विकास विभागाकडे पाठवली जाणार आहे। त्यानंतर राज्य सरकारकडे अंतिम अहवाल सादर केला जाणार आहे। सत्य आढळल्यास संबंधित महिलाला योजनेतून वगळले जाणार आहे। राज्य सरकारने कार असलेल्या लाभार्थ्यांना स्वयंप्रेरणेने लाभ सोडावा असे आवाहन केले होते, मात्र कमी प्रतिसाद मिळाल्याने प्रत्यक्ष तपासणी केली जात आहे। तसेच लाडकी बहीण योजनेबाबत सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। कुटुंबातील सासरे असो, दीर अथवा इतर नातेवाईकांच्या नावावर कार असूनही लाभार्थी महिला आपल्या पती आणि मुलांसोबत स्वतंत्र राहत असल्यास त्यांना या योजनेचा लाभ सुरूच राहणार असल्याचे महिला व बाल विकास विभागाने स्पष्ट केले आहे। योजनेच्या अंमलबजावणी दरम्यान अनेक तक्रारी येत होत्या की कुटुंबातील इतर सदस्यांच्या नावावर कार असूनही लाभार्थी महिलांना अपात्र ठरवले जात आहे। मात्र महिलांची वैयक्तिक परिस्थिती लक्षात घेऊन हा निर्णय घेतल्याचे प्रशासनाने सांगितले आहे। ज्या लाभार्थी महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ नको असेल, ज्यांना खरोखरच या योजनेची गरज नसेल, त्यांच्यासाठी अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। इच्छुक महिलांनी तालुक्यातील बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय, जिल्ह्याचे महिला व बाल कल्याण अधिकारी किंवा जिल्हा महिला बाल विकास अधिकारी कार्यालय येथे लेखी अर्ज सादर करता येईल। तसेच संख्येचा फुगवटा कमी करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे। तसेच या योजनेच्या खऱ्या लाभार्थ्यांना लाभ मिळावा आणि सरकारने निवडणुकीत 1500 ऐवजी 2100 रुपये देण्याचे आश्वासन दिले होते, त्याची अंमलबजावणी करताना सरकारच्या तिजोरीवर बोजा येऊ नये यासाठी ही खबरदारी घेतल्याची चर्चा महिला व बाल कल्याण विभागात आहे। महिला बाल कल्याण विभागाकडे योजनेसाठी अर्ज केलेल्यांपैकी राज्यातील सुमारे लाखभर अर्जांची अद्याप छाननी बाकी होती। त्या अर्जांची छाननी मंगळवारी 4 फेब्रुवारी दिवसभरात ही छाननी पूर्ण करण्यास सरकारने सांगितले होते। त्यातून कोणते अर्ज नाकारायचे किंवा कोणते अर्ज मंजूर करायचे याचा निर्णय घेण्याचे तसेच त्यांची यादी अंतिम करण्याचे हे आदेश देण्यात आले।